कारवाई जरूर होणार असं राहुल नार्वेकर यांनी आश्वासित केलेलं आहे आणि त्यामुळे आज नेमके राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यामध्ये काय कारवाई करतायत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि काल मध्यरात्री सुद्धा त्यांनी ठिय्या आंदोलन केलं, जेव्हा त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। त्यांची आज सकाळी मेडिकल टेस्टही झालेली आहे। मात्र आज या संदर्भात काय नेमके सगळे पडसाद उमटत आहे ते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बोला, हल्ला कोणी केला? बोला ना, बोला। पडळकरांच्या समर्थकांनी केलाय। कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला। बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो। हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा मान। आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे। तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन।